गेल्या काही दिवसांपासून रेवदंडा येथील भणसारी आळी परिसरात रात्रीच्या वेळी ऐकू येणारे भीतीदायक आवाज आणि जमिनीवर उमटणाऱ्या अनोख्या पाऊलखुणा यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण होते. अखेर 24 डिसेंबरच्या रात्री घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक वन्य प्राणी कैद झाल्याने या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला असून तो प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे स्पष्ट झाले आहे. भणसारी आळी परिसरात रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेत कुत्र्यापेक्षा वेगळ्या असलेल्या प्राण्यांच्या गुरगुरण्याचे आवाज येत होते. तसेच या प्राण्याच्या पाऊलखुणा कुत्र्यासारख्या नसल्याने रहिवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील एका सतर्क रहिवाशाने स्वखर्चाने सीसीटीव्ही लावला, ज्यामध्ये हा प्राणी स्पष्टपणे दिसून आला. प्राणी कॅमेऱ्यात कैद होताच ग्रामस्थ समीर आठवले, संकेत भाटकर आणि संदीप मोरे यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. जनोदयचे पत्रकार सचिन मयेकर यांनी या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो वन अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. या पुराव्यांच्या आधारे वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तांत्रिक तपासणीत पाऊलखुणा आणि फुटेजमधील प्राणी तरस असल्याचे निष्पन्न झाले. परिसरात असलेल्या खारफुटी आणि दाट झाडीमुळे हे प्राणी या भागात येत असावेत, असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी नरेंद्र पाटील यांनी परिसरात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन केले आहे. नमस्कार. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. रेवदंडा इथून आपल्याला एक खबर आली की त्यांनी एक हायना आहे ना, एक त्याच्या इथे सीसीटीव्ही आहे, त्याच्यात तो दिसून आलाय. तर इथले रेवदंड्याचे जे भाटकर म्हणून आहेत, त्यांनी हे समाजसेवक आहेत, त्यांनी आपल्याला फोन करून खबर दिली की या ठिकाणी त्यांना जो हायना आहे तरस हा लोकेट झालेला आहे. तसं त्यांनी आम्हाला फोन केला आणि आम्ही आज येऊन पाहणी केली असता तिथे हायनाचे आपल्याला पगमार दिसत आहेत. आणि हायना किंवा तरस या ठिकाणी असणं एकदम कॉमन गोष्ट आहे, अगदी स्वाभाविक आहे. कारण बाजूलाच हे खारट आहे किंवा इथे मँग्रोव्ज आहे आणि मँग्रोव्जमध्ये यापूर्वी पण आढळून आले होते आणि आताही आहेत. तर त्यामुळे ही पुष्टी होते की सदर हा जो सीसीटीव्हीमध्ये लोकेट झालेला किंवा दिसलेला हा बिबट नसून तरस आहे. तुमची सगळ्यांची खात्री पटलेली? हा बिबट नाही आहे, हा तरसचे सगळे लक्षणं किंवा फोटो यांना दाखवलेले आहेत आणि ते चांगले अवेअर आहेत की बाबा हा बिबट नाही आहे. त्यामुळे मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही योग्य वन विभागाकडे खबर पोहोचवली आणि असंच सहकार्य आपण करत राहा. आणि वन विभागाचं हेच अपील राहील की कोणी अफवा पसरवू नका, खोट्या बातम्या पसरवू नका. जोही खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवणार त्याच्यावरती योग्य ती शासकीय कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. जनोदय करिता सचिन मयेकर, रेवदंडा.